बीड सरपंच हत्या प्रकरणी मकोका कारवाईतील आरोपी सुदर्शन घुले, जयराम साटे, महेश केदार, प्रतीक घुले या 4 आरोपींची आज ओळख परेड होणार. वाल्मिक कराडची लातूर जिल्ह्यात देखील संपत्ती असल्याची माहिती. लातूर टेंभुर्णी महामार्गावर मुरुडच्या जवळ कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावे 4 ते पावणे 5 एकर जमीन असल्याची माहिती. नांदेडच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश. गोंदियात ठाकरे गटाला खिंडार. युवा सेनेच्या जिल्हा अध्यक्षांसह जिल्हा समन्वयक आणि उपजिल्हा प्रमुखांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. जिल्ह्यातील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी डावलल्याचा आरोप. सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा त्याच जागी लावले बॅनर्स. नो डिजिटल झोनमध्ये बॅनर लावल्यानं पोलीस आणि पालिकेनं बॅनर हटवले होते. त्यानंतर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झाली होती बाचाबाची. अमरावतीत बैलजोडीची सुसाट शर्यत. बच्चू कडूंनी शंकरपटात 6.99 सेकंदात बाजी मारली. जळगाव रेल्वे अपघात प्रकरण. मंत्री गिरीश महाजनांच्या जेएम फाउंडेशनकडून मृतदेह नेपाळला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा इथे फासेपारधी समाजाच्या आदिवासी आश्रमशाळेत राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन. ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा काढून 2 दिवसीय संमेलनाची सुरुवात. 31 मे पर्यंत विशाळगड अतिक्रमण मुक्त करा. कोल्हापुरातील हिंदू एकता संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत मागणी. गडावर बाजीप्रभू देशपांड्यांचं स्मारक उभारण्याचीही केली मागणी. माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर ठोकळ यांच्यावर वाळू माफियांचा हल्ला. प्रांत अधिकाऱ्यांची गाडी अडवून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. 3 वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न. फायरवॉलमुळे हॅकरचा प्रयत्न फसला. काही दिवसांपूर्वी वेबसाईटवरून कागदपत्र डाउनलोड करण्याचाही प्रयत्न झाला होता. गोंदियाच्या तिरोड्यातील एका शाळेत क्रीडा शिक्षकानं विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप. पालकांचा शाळा प्रशासनाविरोधात मोर्चा. संबंधित शिक्षकाच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी केली. पुरंदर तालुक्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित 7 गावातील लोकांचा विरोध. सासवड नगरपालिका ते नवीन प्रशासकीय इमारत असा मोर्चा काढला. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील अपहाराचं प्रकरण. मनसेने आंदोलन करत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. राजकीय दबावातून पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा मनसेचा आरोप. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचा भंडाऱ्यातील पवनी तहसील कार्यालयावर मोर्चा. 4 महिन्यांचे रखडलेलं वेतन लवकरात लवकर देण्याची तहसीलदारांना निवेदन देत केली मागणी. वर्ध्यात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचं थकीत मानधनासाठी आंदोलन. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर मानधन मिळवण्यासह विविध मागणीसाठी त्यांनी धरणे आंदोलन केलं. नांदेडमधील शासकीय रुग्णालयाला बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 3 वितरकांवर गुन्हा दाखल. बनावट औषधांवर छापलेल्या पत्त्यावर औषध निर्माता कंपनीच अस्तित्वात नसल्याचं समजतं. परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून पंढरपुरातील 30 ठेवीदारांना जवळपास 1 कोटीचा गंडा. राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीच्या चेअरमन संचालकांसह व्यवस्थापकावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मिरज सांगली रस्त्यावर भरधाव कारची 5 वाहनांना धडक. अपघातात 3 गाड्यांचे चालक किरकोळ जखमी. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. सिंधुदुर्गच्या वैभववाडी गगनबावडा रस्त्यातील सुख नदीवरील पूल पाडत असताना पुलावरून पोकलेन थेट नदीपात्रात कोसळली, मात्र चालक बचावला. तुळजाभवानीचं 207 किलो सोनं, 2570 किलो चांदी वितळवण्याचा परवानगी अर्ज फेटाळला. जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात ही परवानगी मागितली होती. पुजारी मंडळाच्या माजी अध्यक्षांनी याला विरोध दर्शवला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.